ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि गेले 4 दिवस वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसामुळे भिवंडी आणि शहापूर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेलाय। तालुक्यातील हजारो एकर जमिनीवर बहरलेल्या भात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पिकं खराब झाली आहेत तर अनेक ठिकाणी भाताला कोंब फुटलेत, त्यामुळे शेतकरी आता हतबल आहे। प्रशासन पंचनाम्यासाठी येत नसल्यामुळे दाद मागायची तरी कुणाकडे असा सवाल बळीराजासमोर आहे। शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची आणि भात पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सध्या बळीराजा करतोय। भिवंडी तसेच शहापूर भागामध्ये मागील 3 ते 4 दिवसांपासून पाऊस कोसळत आहे आणि या मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। कारण शेतीमध्ये आपण जर पाहिलं तर पूर्णतः पाणी साचलेलं आहे। जी शेती कापणीसाठी आली होती ती शेती या ठिकाणी पूर्णतः लोंबलेली आहे आणि त्यामुळे ही पूर्ण शेती या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहे। भात शेती ही हा जो एकमेव शेती व्यवसाय आहे येथील नागरिकांचा तो या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्यामुळे शेतकरी या ठिकाणी हवालदिल झालेला आहे आणि त्यांना आता सुचत नाहीये का त्यांनी आता काय करावं। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर प्रशासनाने लक्ष देऊन या ठिकाणी पाहणी करावी, पंचनामा करावा अशी मागणी देखील या शेतकऱ्यांकडून वारंवार केली जाते। परंतु या ठिकाणी आपण किरवली गावामध्ये आहोत आणि किरवली गावामध्ये आतापर्यंत कोणीही प्रशासनाचे अधिकारी किंवा पदाधिकारी या ठिकाणी आलेला नाहीये, पंचनामा अजून झालेला नाहीये। त्यांची मागणी आहे का या ठिकाणी लवकरात लवकर पंचनामा करण्यात यावा, मात्र अजून देखील या ठिकाणी कोणतेही पंचनाम्यासाठी कोणतेही अधिकारी या ठिकाणी आलेले नाहीत। आपण जर या ठिकाणी भाताचे कणसे पाहिले तर या भाताचे कणसामधून आता पुन्हा कोंब बाहेर येऊ लागलेले आहेत आणि त्यामुळे ही शेती जी आहे पूर्ण कुजायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। अशी अवस्था या किरवली गावाचीच नव्हे तर शहापूर भागातील असो किंवा भिवंडी भागातील अंबाडी परिसर असो, अनगाव परिसर असो, पडगा परिसर असो इत्यादी अनेक गावांमध्ये अशीच अवस्था आहे। सरकारने लवकरात लवकर त्याची मदत करावी अशीच अपेक्षा या ठिकाणी शेतकरी करतायत। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी।